नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पुणे महानगरपालिकेसमोर युवक काँग्रेसचे आंदोलन. औषध निर्माण अधिकारी भरती परीक्षेतील घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन. रामाचा आदर्श घेत असताना अग्निपरीक्षेला तयार असले पाहिजे. रावणाचा असणारा अहंकार हा भाजपच्या ठाई ठाई दिसतोय. अभिमन्यू पवारांवर हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावरून वाद पेटणार. काही झालं तरी अमित शहांना काळे झेंडे दाखवण्यावर काँग्रेस ठाम. गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मनसे सैनिक शिवतीर्थवर दाखल. राज ठाकरेंची मनसे सैनिकांनी घेतली भेट. बालाजी पाटील यांच्या आमरण उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा. 2 शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. आषाढी वारीच्या नेत्रदीपक सोहळ्याची सांगता. संतांच्या पालख्यांचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे काला करून विठ्ठलाला भावपूर्ण निरोप. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी. 4,35,000चा ऐवज लंपास. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील वडजा येथील श्रीदत्त मंदिरात भक्तिमय सोहळा. विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन. साताऱ्यातील कोयना धरणातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण 80% भरले. स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याची गळती. धरणाला कोणताही धोका नाही, MIDC प्रशासनाचा दावा. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.